आपण मंदिराचा जे कॉरिडॉरचा एरिया आहे आजूबाजूचा ते सगळं फिरत आहे बरं का, आणि आपल्या सोलापूरकरांना आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवत आहे की कॉरिडॉर एरिया कुठला होणार आहे. जे एकला हे एरिया आहे मंदिरात, हे इकडं मंदिर आहे आणि इकडं कॉरिडॉर एरिया आहे. या जागृत या. मला सांगा दादा, तुमचा एरिया कॉरिडॉर होणार आहे, काय वाटतंय तुम्हाला, काय परिणाम होणार आहे? आपण नाही येत मालक, कामदार आहे आपण. काय तुम्ही कामदार आहे, बरं हे सगळं कॉरिडॉर करणार आहेत, तुम्ही कामगार म्हणून काय वाटतंय तुम्हाला, व्हावं असं वाटतंय का? नाही व्हावं, नाही व्हावं. काय करताय, आमचं रोजचं पोट आहे कामाला म्हणलं. रोजचं पोट आहे आणि कॉरिडॉर होऊ नये असं ह्यांचं म्हणणं आहे बरं का. आपण प्रत्येकाला विचारणार आहोत, चला. हा, मला सांगा दादा, किती वर्षापासून व्यवसाय करता इकडं? लहान असल्यापासून व्यवसाय करतो, वडिलोपार्जित व्यवसाय आहे आमचा, कपड्याचा व्यवसाय. आणि वडिलोपार्जितच आमचं कुटुंब या व्यवसायावर जगतं. आता देऊळ परिसरातून जर का दुकानं जाणार असतील तर आमच्यावर उपासमारीचीच वेळ येणार आहे. लक्षात असू दे, उपासमारीची वेळ येणार आहे असं प्रत्येक दुकानदार म्हणा लागलेत. सीएम साहेबांनी तर 4,000 कोटी म्हणजे 3,993 कोटी रुपये मंजूर केले आणि 30 महिन्यात काम पूर्ण होणार आहे असं जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलंय बरं का काल आम्हाला. चला जागृत, हा मला सांगा. हा, पंढरपूरची विषयाबद्दल जिल्हाधिकारी साहेब सोलापूरच्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेतात. पंढरपुरातल्या जनतेचे प्रश्न सोलापुरातल्या पत्रकारांना काय कळणार आहेत आणि काय सोलापुरातले पत्रकार कलेक्टर साहेबांना प्रश्न विचारणार, तर कलेक्टर काय उत्तर देतात? तिकडे महसूलचं बीट असतं, त्या महसूलच्या बीटला सगळेच वृत्तपत्राचे तिकडे. हा, काय म्हणायचंय, कलेक्टर साहेबांनी एकदा पंढरपूरला येऊन पंढरपूरच्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे, जेणेकरून इथल्या समस्या ज्या काय ते त्यांना समजतील. सोलापुरातल्या पत्रकारांना इथल्या समस्या समजणार आहेत का? प्रत्यक्ष ज्या समस्या आहेत त्या इथल्या समस्या आमच्या पत्रकारांना माहिती आहेत, ते सांगतील. पंढरपूरच्या पत्रकारांना जे ग्राउंड लेवलचं इथं काय आहे ते सगळं माहित असतं असं ह्यांचं म्हणणं आहे. आपण विनंती करू की जिल्हाधिकाऱ्यांना की साहेब, इथल्या सुद्धा पत्रकारांचं म्हणणं घेऊन, इथल्या लोकांचं म्हणणं घेऊन तुम्ही कॉरिडॉरची पुढची कारवाई करावी असं वाटतंय, असं यांचं म्हणणं. ठीक आहे, येऊ का दादा? प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे बरं का दादा, म्हणून तर आम्ही सोलापूरवरून इथं आलो. हे बी आपलं सोलापूर आहे आणि हे सगळे दाखवा जागृतीकडं. सगळेजण पांडुरंगाच्या नावावर, आपल्या विठुरायाच्या नावावर करून खातात. हे पूर्ण एरिया कॉरिडॉर होणार आहे. या जागृत, इकडली एरिया होणार नाही बरं का जागृत, इकडली एरिया कॉरिडॉर होणार आहे आणि प्रत्येक दुकानदाराचं म्हणणं आहे की कॉरिडॉर होऊ नये. या जागृत, सगळ्याचं म्हणणं घेणार आपण, एकालाही सोडणार नाही. जे आजूबाजूला, दादा किती वर्षापासून व्यवसाय करता इकडं? किती दिवसापासून व्यवसाय करता? किती वर्षापासून? हा, आम्ही लई दिवसापासून, वयाचे 12 वर्षापासून करतो मी. आता तुमचा एरिया कॉरिडॉर होणार आहे, मग माहित आहे का तुम्हाला? नाही, किती जणांचं पोट चालतंय या इथं? मी मालक नाही. बर, मालक नसलं तर मी ह्या दुकानावर किती जणांचं पोट चालतंय? असं त्यांना माहिती, मला काय माहिती. काकाला काय माहित नाही, पण दुकानावर बसलेले आहेत, उगे बसलेत. पण कुणाच? हा, तुमचं कशाचं दुकान आहे? बांगड्याचं आहे. किती वर्षापासून आहे? 12 वर्षापासून. मग आता तुमचा एरिया कॉरिडॉर होणार, घरापाशी दुकान लावणार, घरापाशी दुकानदारी लावणार, ठाम सांगा लागलेत.
मला किराण दुकान घालून बसणार, जागा आहे माझी रोबाबची. माझी जागा आहे, रुबाबशीर मी बसणार आणि तिथं किराण दुकान घालणार, असं काकाचं म्हणणं आहे. तुम्ही हे दुकानचे प्रत्येक दुकानदारला विचारणार आहोत. या जागृत, मला सांगा दादा, किती वर्षापासून व्यवसाय करता इकडं? जवळजवळ आमचे मालक करत होते व्यवसाय, मी आता आहे त्यांच्यात कामाला. आता त्यांनी फार पूर्वीपासून त्यांचं पूर्ण वय हातच गेलं व्यवसाय करण्यात. तुमचा एरिया कॉरिडॉर होणार आहे. आता काय करा, सरकारी इच्छा आहे म्हणल्यावर संपला रुळावर जायचं आणि काय. रुळावर जायचं काय, असं म्हणणं आहे सगळ्याचं. प्रत्येक दुकानदाराला विचारणार आहोत. या जागृत, जे इकडला एरिया आहे तिकडे दाखवा. इकडला होणार नाही बरं का जागृत, इकडला कॉरिडॉर होणार नाही, इकडला होणार आहे. पूर्ण एरिया दाखवा. या जागृत, या. हा, ह्यांच्याकडे जाऊ म्हण. मला सांगा दादा, किती जणांचं कुटुंब इथं चालतंय आता? उदरनिर्वाहाचा विषय यांचा. आता किती तुमच्या घरात किती माणसं आहेत? बघा, 10 माणसं जागतील एका मशीन. एका मशीनवर 10 जणांचं कुटुंब चालतंय, हाय का नाही ताई? आता तुमचा एरिया कॉरिडॉर होणार आहे, काय वाटतंय तुम्हाला? काय करायचं, सगळं नुकसान आहे आम्हाला. सरकारला काय विनंती करणार आहेत? ते काय करायचं आता, नुकसान आहे आमचं. हे सगळं भांडवल आहे एवढं, कसं व्हायचं सगळं. सगळ्यांची मनस्थिती नाही बर का सोलापूरकर, पण काय करावं लागतंय. या, आपण सगळ्याचं म्हणणं घेऊ. या जागृत, आपण पंढरपुरामध्ये आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. मला सांगा आजी, किती वर्षापासून इकडे दुकान आहे तुमचं? बर, तुम्ही इथं कामाला आहेत बरोबर. आता हे एरिया कॉरिडॉर होणार आहे, तुम्ही कुठे जाणार कामाला? तुम्ही लावायचं. किती जणांची कुटुंब आहेत इथं ज्यांना काम मिळतंय? भरपूर आहे ते. तरी एका या हॉटेलमध्ये 30-40 जण कामगार आहेत का? हाय, कमी येते जरा, जास्त आहेत? कमी येते. कमी आहेत, सीझन मध्ये जास्त असतात. हा, किती वर्षापासून काम करता इकडं? आम्ही 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष झालं. आता हे एरिया कॉरिडॉर झालेला आहे आणि 30 महिन्यामध्ये इथलं पूर्ण सगळं मोकळं होणार आहे. पण आमची अपेक्षा आहे का होऊ नये कॉरिडॉर. हा, इकडे या. हा, हे कॉरिडॉर होऊ नये. आमची जीवन जगायची हे हॉटेल आहे, आम्हाला वाटतं होऊ नये कॉरिडॉर. प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की कॉरिडॉर होऊ नये, पण नाही इलाज आहे. या जरूर आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे आणि प्रत्येकाला विचारणार आहे कॉरिडॉर मुळे किती जणांचं नुकसान होणार आहे. हा,